नमस्कार, मी प्राची साळुंखे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे करिअरच्या वेगळ्या वाटा. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत किरण जोग सर. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये. खरं तर याच्या आधी करिअरच्या वाटा कशा निवडाव्या या विषयावर आपण चर्चा केली होती आणि आत्ता आपण चर्चा करणार आहोत वेगळ्या वाटांवर. करिअरच्या वेगळ्या वाटा नेमकं काय आहे आणि कशा त्या निवडल्या पाहिजेत त्याविषयी काय सविस्तर सांगा. गेल्या भागामध्ये आपण ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्टबद्दल बोललो होतो. करिअरच्या वाटा म्हटल्यावरती मुळात करिअर म्हणजे काय, तर करिअर कशी करतात त्याच्याबद्दल आपण 1 मिनिट बोललं पाहिजे. तर आम्ही डोंबिवलीचे लोक कसे करिअर करतो, तर आई वडील सांगतात स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःच्या पायावर उभं राहा. आम्ही दुसऱ्याच्या पायावर उभं राहून प्रवास करतो. संध्याकाळी घरी थकून येतो, सकाळी निघतो, विटीपर्यंत जातो, संध्याकाळी घरी येतो. 58व्या वर्षी रिटायर्ड होतो. मग ही इज रिटायर्ड बट स्टील नॉट टायर्ड असं म्हणून एक निरोप समारंभ दिला जातो. मग घरी येऊन आपण म्हणतो बायकोला की चहा कर. मग ती चहा करायला जाते आणि बाहेर येते, तोपर्यंत नवऱ्याची मान कललेली असते. मग डॉक्टर येतात आणि सांगतात आणि पहिला आणि शेवटचा हार्ट अटॅक. असं दुर्दैवाने होतं. असं होऊ नये पण असं दुर्दैवाने होतं. तर ज्याच्यावरती डॉक्टर गोमेज नावाच्या माणसाने, एका भल्या माणसाने रिसर्च केला आणि त्यांनी जगातलं पहिलं मृत्यूवरचं पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव हाऊ नॉट टू डाय यंग. करिअर करण्यासाठी आपण जिवंत तर राहायला पाहिजे. लोक कधी मरतात? 80व्या वर्षी, 90व्या वर्षी, 100व्या वर्षी? नाही. डॉक्टर गोमेज म्हणतो की स्ट्रेस इतका वाढलाय की पुरुष हे मॅक्झिमम सर्व देशांमध्ये 45 ते 65 या वयोगटामध्ये हार्ट अटॅकने मरतात. सो मी नम्र विनंती करतो की स्ट्रेस घेऊ नका आणि आत्ता मी जसं सांगितलं तशी स्ट्रेसफुल करिअर करू नका. आठवड्यातून 2 दिवस जर मिळाले, नोकरीतून आरामदायी दिवस मिळाले, जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तो वेळ तुम्ही काहीही न करण्यामध्ये घालवा. त्याला सायकोलॉजीच्या भाषेमध्ये डुईंग नथिंग असं म्हणतात. डुईंग नथिंग. कॅरम खेळा, पतंग उडवा, चांगली गाणी ऐका, नृत्य, नाट्य, संगीत याच्यामध्ये रमा, कुठेतरी फिरायला जा, आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ द्या आणि म्हणजे देखील चांगली करिअर करणं. करिअर करणं म्हणजे नोकरी करणं नाही. करिअर करणं म्हणजे काय? जगभरामध्ये याच्यावर रिसर्च सुरू आहे. करिअरवरचा रिसर्च ही पण एक करिअर आहे. करिअरवरचा रिसर्च असा सांगतो की उपजीविका वेगळी. आपण विचारतो तुम्ही काय करता, म्हणजे कुठे नोकरी करता, म्हणजे त्याला आपण म्हणतो उपजीविका. मग मुख्य जीविका कोणती? उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पंडित वसंतराव देशपांडे ते मिलिटरी अकाउंट्समध्ये कामाला होते. त्यांच्यावरती पुलंनी लिहिलेला लेख आमचा वसंता हा खूप गाजलेला लेख होता. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या निधनानंतर पुलंनी लेख लिहिले. वसंतराव देशपांडेंनी करिअर कोणती केली? मिलिटरी अकाउंट्समध्ये काम केलं. पण जगविख्यात वसंतराव देशपांडे यांनी संगीताला नवीन आयाम दिले, नाट्यसंगीताला नवीन आयाम दिले, नवे नवे जगण्यालाच नवीन आयाम दिले. आणि हे करणं म्हणजे करिअर करणं. याच्यावरती द्वंद्व आहे की करिअर करणं म्हणजे नोकरी करणं का? करिअर करणं म्हणजे नोकरी करणं नाही. करिअर करणं थोडक्यात आनंदामध्ये जगणं. एक छोटासा प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा. तो आनंदामध्ये जगणं म्हणजेच करिअर करणं. आणि ते न कळणं म्हणजेच डिप्रेशनच्या वाटेने जातं. आणि तसं जर जायचं नसेल तर आनंदामध्ये जगणं म्हणजेच करिअर करणं. आणि वेगळ्या वाटा निवडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं. वेगळ्या वाटा निवडणं म्हणजे उदाहरणार्थ MA विथ रिलिजन, MA विथ हिंदुइझम, MA विथ टेम्पल, MA विथ ख्रिश्चॅनिटी, MA विथ ज्युइझम, MA विथ इस्रायल. आता इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि 1500 वर्ष ज्यू लोक त्यांच्या हक्कासाठी लढतायत. आपण त्या राजकीय विषयात जाऊ नको, परंतु या विषयावरचं पहिलं पुस्तक मराठीमध्ये इस्रायल छळाकडून बळाकडे नावाचं पुस्तक लिहिलं गेलं.
ते कानिटकर नावाच्या ग्रहस्थाने लिहिलं. तेही प्रचंड खपलं. आणि जगामध्ये सर्वात जास्त चांगली करिअर कोणी केली, कुठल्या देशाने केली, तर हॉलंड या देशाने केली आणि इस्रायल या देशाने केली. तेव्हा त्यांची लोकसंख्या 30 लाख होती. परंतु अनेक देशांची, त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक देशांची ते लढतायत. आणि हॉलंड हा देश हा जगाची दुधाची राजधानी समजला जातो. हॉलंडमधला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे MSc डेअरी डेव्हलपमेंट किंवा MSc हॉर्टिकल्चर, सेरिकल्चर, ॲग्रिकल्चर हे करतात आणि दुग्ध उत्पादन या विषयाकडे वळतात. त्या देशातला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी सांगते की आमच्या देशाला कर्ज होऊ न देणं म्हणजेच करिअर करणं. आणि इस्रायलमधला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी सांगतो की माझा पंतप्रधान मला सांगतोय की मिलिटरी सायन्स शिका, तिथे मिलिटरी सायन्स कंपल्सरी आहे. आत्ता भारताने उत्कृष्ट करिअर केली. ऑपरेशन सिंदूर आपण पार पाडलं आणि आपल्या देशाच्या संरक्षणाला एक नवीन आयाम मिळाला. सुरुवात लाल बहादूर शास्त्रींपासून झाली. 65चं युद्ध, 71चं युद्ध, इंदिराजी पंतप्रधान होत्या. कारगिलचं युद्ध, अटलजी पंतप्रधान होते. ऑपरेशन सिंदूर याच्यामध्येही मिलिटरीनी अतिशय उत्कृष्ट करिअर केली आणि त्यांना धडा शिकवला. म्हणजे देश पण चांगली करिअर करतात. आपण अनेक देश ऐकतो की जिथे त्यांचं लोन जास्ती झालेलं आहे, त्यांच्या आवकपेक्षा जावक जास्ती आहे आणि त्याच्यामुळे ते देश प्रॉब्लेममध्ये आहेत. मी त्या देशाचं नाव मुद्दामून घेत नाही, पण आवकपेक्षा जावक जास्ती. आणि म्हणून जगामधलं या विषयाचं पहिलं पुस्तक एका भल्या माणसाने लिहिलं, ते दासबोध. त्यांनी सांगितलं संसार करावा नेटका. 10 रुपये मिळाले तर 8 रुपयेच खर्च करा आणि 2 रुपये सेविंग करा आणि आपल्या पुढच्या पिढीला सेविंग करून चांगली करिअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत तुकारामांनी सांगितलं की कुटुंब लहान ठेवा आणि तो चांगल्या जीवनाकडे घेऊन जाईल. म्हणजे याचा विचार नामदेव, तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर यांनीही 600-700 वर्ष केला आहे. हा विचार आजच झालेला नाही आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातले होते. याचा आपल्याला रास्त अभिमान वाटला पाहिजे. आणि जगातली सर्वोत्कृष्ट 2 करिअर 2 जणांनी कोणी केली, तर ज्यांनी आपल्या देशाला घटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि ज्यांनी आपल्या देशाला लढायचं कसं, रडायचं नाही लढायचं हे सांगितलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलं आणि मुलींच्या करिअर संदर्भातला, म्हणजे मुलींचं करिअर वेगळं आणि मुलांचं करिअर वेगळं असं म्हटलं जातं, तर त्यामध्ये नेमकं किती तथ्य आहे, त्याविषयी काय सांगाल? तर त्यात तथ्य नाही आहे. पूर्वी 8वी पर्यंत मुली शिकल्या की लग्न केलं जायचं, मग 12वी पर्यंत, मग BA BCom BSc पर्यंत. आणि आज मुली डॉक्टर, इंजिनियर होतात आणि त्यांचं त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आमचं पुरुषांचं फार आवडतं फील्ड म्हणजे बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, व्यायाम करणं. आणि याच्यामध्ये भारतातर्फे जितके जण भाग घेतात, मेरी कोमपासून कुंजू राणीपर्यंत सर्वच्या सर्व ऑलिम्पिकमध्ये, एशियाडमध्ये भाग घेणाऱ्या मुली आहेत. आणि मुलींचं खास आवडतं फील्ड म्हणजे रेसिपीज आणि पदार्थ तयार करणं. आणि हॉटेलमध्ये जितके कुक आहेत, मराठीमध्ये आचारी म्हटलं की कसं कसं वाटतं आणि कुक म्हटलं, शेफ म्हटलं की चांगलं वाटतं. ते संबंध जगभर हॉटेलमध्ये जेवढे कुक आहेत ते पुरुष आहेत, स्त्रिया नाहीत. तेव्हा मुलांसाठी करिअर वेगळ्या आणि मुलींसाठी वेगळ्या असं नाही. माझा अभ्यास मला हे सांगतो की गेल्या 35 वर्षामध्ये सर्व 220 देशांमध्ये जेवढे जण BA BCom BSc, मेडिकल, इंजिनिअरिंग, UPSC MPSC सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पहिले आले त्या मुली होत्या, मुलं नाहीत. आणि 80% चांगली करिअर या मुली करतात, मुलं नाहीत. मुलगी शिकली, प्रगती झाली, हे प्रचंड प्रमाणामध्ये खरं आहे. आणि इटालीच्या पंतप्रधानांचं त्याच्यावरचं भाषण पण गाजतं आहे. त्या महिला आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंदूचा अभ्यास झालेला आहे, जो अभ्यास सांगतो की एखाद्या घरातली एखादी स्त्री शिकली तर घर शिकतं, कुटुंब शिकतं, समाज शिकतो. पण पुरुष शिकला तर फक्त
पुरुष शिकतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मुली या मल्टीटास्किंग करणाऱ्या असतात. भाऊ आणि बहिणींमधलं भांडणं सोडवतात, आईवडिलांची काळजी घेतात. वेंधळा नवरा ऑफिसमध्ये निघून गेला मोबाईल न घेता, तर त्याला दुसऱ्या कॉलवरती फोन करून सांगतात. मुलाबाळांची काळजी घेतात, मुलांना शाळेत सोडतात आणि स्वतःचीही काळजी घेतात. संपूर्ण लाईफ समाजासाठी, कुटुंबासाठी सॅक्रिफाईस करते. ती स्त्री असते, पुरुष नाहीत. त्याच्यामुळे मुलींनी करिअर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आनंद वाटला पाहिजे आपल्याला की गेले 35 वर्ष भारतामध्ये मुली चांगल्या करिअर करतायत आणि ॲव्हरेज करिअरचं प्रमाण BA, BCom, BSc पर्यंत आलेलं आहे मुलींचं. आणि पहिलं येण्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. स्पर्धा परीक्षांचं युग आहे. 74% यश हे मुलींना मिळतं आणि फक्त 26% यश मुलांना मिळतं. मुलींचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. बिलकुल बिलकुल नक्कीच. सर, आर्ट्समध्ये करिअरच्या काय काय संधी आहेत? मगाशी आपण बोललो की MA कशामध्ये करता येतं, तर MA विथ डान्स ही सर्वोत्तम करिअर मानली जाते. त्याचबरोबर MA विथ गेमिंग ही सगळ्यात चांगली करिअर आहे. गेम्स कसे तयार करायचे, खरं तर त्याला MA न करताही ती करता येईल. अगदी 12वी झाल्यावरती पण आता ती करू शकतो. कुठल्याही घरातल्या लहान मुलाला भेटा, त्या लहान मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुम्ही त्यालाकडून मोबाईल घ्यायचा प्रयत्न करा, ते भोकाड पसरून रडायला लागतं, कारण ते कॉम्प्युटर गेम्स खेळत असतं. तर गेमिंगमधली करिअर ही सर्वोत्तम करिअर आहे. डिझायनिंगमधली करिअर ही सर्वोत्तम करिअर आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग हे रेल्वेचे नवीन जे डबे आता तयार होत आहेत, वंदे भारतपासून सर्व, याच्यामध्ये अहमदाबादची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग ही काम करते. म्हणजे चित्रकला, आर्ट्स, गेमिंग, शिल्पकला याच्यामध्येही अतिशय उत्तम करिअर आहेत. 3 महिन्याचे कोर्सेस आहेत का? नुसतं 10वी करायचे आणि आर्ट्स करायचे तर 3-3 महिन्याचे कोर्सेस आहेत आणि ते कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहेत. डिप्लोमा आहेत, डिग्री आहेत. रचना संसदसारखं सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ रचना संसद प्रभादेवी याही ठिकाणी याच्यातले अनेक कोर्सेस आहेत. कॉम्प्युटरचे कोर्सेस आपण आर्ट्सला जाऊन करू शकतो. कॉम्प्युटरचे कोर्सेस हे कोणाला खरं वाटणार नाही, पण कॉम्प्युटरचे कोर्सेस पण आपण आर्ट्सला जाऊन करू शकतो. आणि एका मिनिटात न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोललं पाहिजे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे, पुढच्या वर्षी ती इम्प्लिमेंट होईल. त्यामुळे एखादी मुलगी फिलॉसॉफी, कॉम्प्युटर, फिजिक्स एकत्र घेऊ शकेल आणि त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीकडे आपल्या विद्यार्थिनींचं मी लक्ष वेधतो. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्यातले एक एक कोर्सेस घेऊनही आपण प्रगती करू शकतो आणि प्रगती करण्यासाठी इच्छेची गरज आहे. आणि मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, मल्याळम, मैथिली, स्पॅनिश या विषयांचाही अभ्यास, भाषांचा अभ्यास, मी तर म्हणेल की भाषांचा अभ्यास, मी जाणीवपूर्वक बोलतोय, भाषांचा अभ्यास म्हणजे व्याकरणाचा अभ्यास, MA विथ लिंग्विस्टिक हा जगातला सर्वोत्तम अभ्यास समजला जातो. इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवत ज्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या, त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीने तरी MA विथ लिंग्विस्टिक कोर्स केला पाहिजे. माझ्या दृष्टीने आयडियल करिअर कोणती, तर साधं BSc करायचं, साधं BSc आणि युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्ष भाषा शिकायचं. MA विथ लँग्वेज फक्त रविवारी. परत एकदा सांगतो, साधं BSc 12वी नंतर 3 वर्ष, नंतर विद्यापीठामध्ये रविवारी जायचं आणि 7 वर्ष भाषा शिकायची. इट इज इक्वल टू MA. आणि कुठलाही कॉम्प्युटरचा कोर्स हा हार्डवेअरचा कोर्स हा 6 महिन्याचा करायचा आणि 6 महिने मोबाईल रिपेरिंग. आय रिपीट, 6 महिने मोबाईल रिपेरिंग, 6 महिने हार्डवेअर कॉम्प्युटर कोर्स, BSc आणि भाषा शिकणं 7 वर्ष आणि त्याच्यानंतर 2 वर्ष पार्ट टाईम डिप्लोमा फायनान्शियल मॅनेजमेंट आणि डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही डिप्लोमा केलं, मॅनेजमेंट केलं, तुम्ही BSc झालात, सायन्सला गेलात,
तुम्ही MA केलं, तुम्ही आर्ट्सला गेलात, तुम्ही कॉम्प्युटर केलं, तुम्ही हार्डवेअर केलं. हार्डवेअर हार्ड नाही आणि सॉफ्टवेअर सोपं नाही. आणि मोबाईल रिपेअरिंग केलं म्हणजे जॉब नक्की. 10 रुपये में छोटा रिचार्ज अब कह सकते हैं ना आय लव्ह यू, ही जाहिरात तुम्ही ऐकली असेल. पण हा जाहिरातीतला गमतीचा भाग सोडला तर मोबाईल रिपेअरिंगमध्ये मॅक्झिमम जॉब आहेत. कुठेही सगळ्यात जास्त जॉब हे रिपेअरिंगमध्ये आहेत आणि ते मुलींना मिळत आहेत. मगाशी मुलींचा उल्लेख झाला तर मुलींच्यामध्ये सगळ्यात चांगली करिअर PT उषानी केली. 84 साली ती जगात चौथी आली ऑलिम्पिकला. त्याच्यावरती सर्व वृत्तपत्रांनी हेडिंग दिलं होतं की प्रयत्नांची शर्थ झाली, आणखीन काय हवं. प्रयत्नांची शर्थ झाली, आणखीन काय हवं. जगात चौथी येणारी PT उषा ही पहिली भारतीय होती. बिलकुल. सर मला शिष्यवृत्तींविषयी जाणून घ्यायला आवडेल. कोणकोणत्या करिअरसाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत त्याविषयी थोडी सविस्तर माहिती द्याल. पंजाबमधले विद्यार्थी, गुजरातमधले विद्यार्थी, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणातले विद्यार्थी या शिष्यवृत्तींच्या परीक्षा देत आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर BSc नंतर मी तर नक्की सांगेन, आमचा महाराष्ट्र मागे राहता कामा नये. चंद्रपूर, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, परभणी असेल, बीड असेल, औरंगाबाद असेल, जळगाव, जालना असेल किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, कराड असेल, इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी BSc नंतर GRE, GMAT, टॉफेल शिष्यवृत्तीच्या परीक्षा द्यायलाच पाहिजेत. देऊन तर बघा. पास होणं आणि न होणं ही नंतरची गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये BSc तुम्ही केलं आहे, त्याच्यानंतर बाहेर जाऊन तुम्ही MS करा. मग बाहेर जाऊन म्हणजे कुठे तर UK, USA, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा. मी शिष्यवृत्तीबद्दल बोलतोय आणि 20 ते 40 लाख रुपयाची शिष्यवृत्ती आहे. 20 ते 40 लाख रुपये आपल्याला जास्ती वाटतात, पण तिथे ते $50,000 आपण मागे का पडतो. वी आर अर्निंग इन रुपीज अँड स्पेंडिंग ऑल्सो इन रुपीज. हे चुकीचं नाही का. आपण BCom करूया, BA करूया आणि नंतर बाहेर जाऊन MBA करूया. MBA HR, MBA कॉम्प्युटर, MBA मार्केटिंग, MBA लॉजिस्टिक. जगातली सर्वोत्कृष्ट करिअर. 200 कोटी वाहनं आहेत, म्हणजे ती केव्हा तरी बिघडणार, कुठेतरी जाणार, कुठेतरी अपघात होणार. लॉजिस्टिकला इतकं प्रचंड महत्त्व आहे. जेवढे रस्ते वाढतील, ब्रिज वाढतील, वाहनं वाढतील, तेव्हा लॉजिस्टिक वाढेल. तेव्हा आयुष्याचं लॉजिस्टिक नीट करायचं असेल तर MBA लॉजिस्टिक बाहेर जाऊन करा. मी रिपीट करतो, GRE, GMAT, टॉफेल करा, बाहेर जाऊन MS करा. 85 रुपये दिले की $1 मिळतो. म्हणजे 85 वर्ष भारतात करिअर करून जेवढे पैसे मिळतील बाहेर एका वर्षात मिळतील. मग परत या आणि सुख शांती समाधान नावाचा बंगला बांधा आणि वाचन करत उर्वरित आयुष्य घालवा. बिलकुल. सर खरं तर करिअरच्या वेगळ्या वाटा या विषयांवर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे, चर्चा केली आहे आणि वेळेत वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि वेगळ्या वाटांची निवड करणाऱ्या त्यांच्या पालकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि यासोबतच या पॉडकास्टमध्ये इतकंच. मात्र पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.